मित्रांनो, तुम्ही माझ्या आपला पुदिन्याच्या सरबतला एक नंबर प्रतिसाद दिला. खूपच छान झालेलं. त्यामुळे ऑन डिमांड माझ्या आईनी माझ्यासाठी पन्हं बनवलं आहे. म्हणजे कैरीचं पन्हं. म्हणजे एक झाला गरमीशी वॉर, तो आपण जिंकलेलो आहे वॉर. आता दुसरा वॉर, गरमीशी गरमीशी लढत कशी केली आम्ही, आता पन्हं बनवतोय आम्ही. मस्त ते पन्हं बनवताना पुरा प्रोसेस दाखवतो. तुम्ही पण बनवा, खूप इझी आहे, छान आहे. बनवा, ट्राय तर करा यार मित्रांनो, खूप छान मजा येईल. ठीक आहे, आता मला दाखवतो कसा प्रोसेस तो. हे बघा बघा, आईचं चालू झालेलं आहे. आता आपण विचारू आई काय करते तोपर्यंत. हे बघा, इथे एक मागचा ब्लॉग बनवलेला आम्ही, पुदिन्याचा सरबत. आहे बघा, सोनू माझा बघा किती आवडीने पितोय. सोनू काय, व्हॉट यू आर हॅव्हिंग? क्या बात आहे. नाव आज तिसरा ग्लास. नाव आजी इज मेकिंग वन मोर. गरमीला तोड. क्या बना रही है माँ? आई सांग काय बनवते आजच्या डिशचं नाव काय? कैरीचं पन्हं. क्या बात आहे. हे बघा मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हिंट दिलेली मी. हे बघा, आईची पद्धत बघा बनवायची. आई काय काय सामग्री सांग जरा. बडीशेप, जिरं, गूळ, पुदिना, आणि काळं मीठ आणि ही कैरी. अरे बापरे, सगळ्या सोलून सोलून घ्यायची काय? हे बघा, आता आईची बनवायची पद्धत बघा काय. आई पहिले काय करते, कैऱ्या सगळ्या सोलून घेते. आणि सगळं शिजायला टाकलं. ओके, अच्छा, म्हणजे पहिले अशी हे सगळं सोलणार आणि कुकरमध्ये शिजायला टाकणार. ओके, चला ठीक आहे मित्रांनो, बघूया आपण काय कसं कसं आहे. तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतो नीट. नुसतं खायचं नसतं मित्रांनो, नुसतं सरबत पियायचं नाही. बघा, काम पण करतो आम्ही. तुम्हाला वाटेल फक्त मी व्हिडिओ बनवतो. बघा, कैऱ्या सगळ्या सोलतोय बघा. अशी सोलायची कैरी पूर्ण छानपैकी. आणि त्यानंतर पुढचं प्रोसेस तुम्हाला दाखवतो मी काय काय. पहिले कैऱ्या सोलून घ्यायच्या अशा बघा. बघा, आता कैऱ्या आता मस्त अशा बघा, अशा कैऱ्या आता पूर्ण सोलून झालेल्या आहेत आपल्या छानपैकी. एकदा सामग्री परत बघून घ्या काय काय होती ती. बडीशेप, जिरं, गूळ, पुदिना आणि काळं मीठ. आणि हे आपल्या स्पेशल कैऱ्या. कैऱ्याशिवाय पन्हं बनू शकत नाही, म्हणून कैरीचं पन्हं. चला आता पुढचा प्रोसेस बघूया काय. मित्रांनो, तुम्हाला ना अजून एक गोष्ट सांगतो. आम्ही काय करतोय बघा, हे तुम्हाला किचनमध्ये दिसतं साला. हे कलिंगडचे साला आहेत. हे उष्ट्या नाही केलेलं था का. हे मी सुरीनी बरोबर त्या वरचं काढतो आणि असं थोडं थोडं रेड 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 जे आहे ना, थोडा गर आहे ना कलिंगडचा, तो त्याला शोधतो सालांना. काय सांगतो तुम्हाला का. कसं आहे, आमच्याकडे कधी पण कलिंगड कापायला घेतलं ना मी, कधी पण कलिंगड घरात कोणालाही उष्ट करून देत नाही मी. का माहिती आहे, कारण हे कलिंगडचे साला आहेत ना, हे सगळ्या साला मी आमच्या इथे गोठा आहे, ते काय गायींना देतो. तिकडे मी गायींच्या इथे कधी गेलो बाईक घेऊन की ते एवढे खुश होतात, मा करा सुरू करतात. त्यांना कळतं भाई सागर आलाय म्हणजे कुछ तो अच्छा लेके आया है. मी काय करतो माहिती आहे, मी खरं ते साला सगळ्या एक 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 प्रत्येक गायीला एक एक देतो. ते एक सुकून वाटतं, एवढा आनंद वाटतो ना, असं वाटतं यार सुख आहे बाई, सुख. तुम्ही पण करा. कलिंगड खाताना उष्ट्या करू नका साला. उष्ट्या कधीच द्यायच्या नाही, कुठल्याच जनावराला नका देऊ, मी तर बोलतो. पण उष्ट्या कधी देऊ नका. गायींना कधी द्यायचं असेल ना, तर गायींना मस्त असं मस्त वरचा आपण तुम्ही रेड काढा, वरचा घर काढा, पण थोडासा घर त्याला पण ठेवा. त्यांना पण थोडी चव येऊ दे मस्त छानपैकी. चव त्यांना येते ना, तर एवढं मजेने खातात. मग तो पण दाखवून व्हिडिओ मी कसा खातात ते. क्या बात आहे. बघा, आता हे पूर्ण सामग्री रेडी आहे. हे सगळं प्रोडक्ट आहे. आता हे आपल्याला सगळं आता आई पुढचं प्रोसेस दाखवेल पूर्ण काय आहे ते. हां आई, आता काय नेक्स्ट स्टेप काय सगळ्याचं सांग मला. कैरी नंतर अच्छा, कैरी टाकली कुकरमध्ये, पाणी टाकले खाली थोडं पाणी, कैरी आणि पुदिना टाकलाय. आता गूळ, मीठ, हो, बडीशेप, जिरं, हे सगळे एकत्र कुकरमध्ये टाकून काय करणार तू आता. 4 शिट्या करणार. 4 शिट्या. ओके, 4 शिट्या करून शिजवणार त्याला नीट, है ना. ओके, चलो. मस्त कुकरमध्ये शिजायला ठेवलेलं आहे आता. आई आता हे किती 4 शिट्या ना. तर हे 4 शिट्या कुकर मस्त होईल आणि तुम्हाला दाखवतो काय होईल ते बॅटर. मित्रांनो, 4 शिट्या झालेल्या आहेत आता. आता आई काय करणार आहे सांग. शिजलं काय बघूया. हे बघा, उचलायची पद्धत बघा कशी. पहिले शिटी उचलायची, त्यानंतर हळूच कुकर उघडायचा. क्या बात आहे. वा, व्हेरी गुड.
तर बघितलं का पहिले तोंडाजवळ नाही आपल्या उघड्याचं साईडला फोडलं बघा आईने कसं. येस, आता आपण बघूया कसं बॅटर. ओ हो, काय जबरदस्त का स्मेल बघ, काय छान येतोय. हा, जबरदस्त जबरदस्त. चला आता पुढचं दाखवतो तुम्हाला काय आहे ते. आता एका स्मॅश करते काय. ओके, बघा असा रस जो आहे ना खाली, तर पाणी ठेवलेलं नाही, हे पाणी ना गुळाचं पाणी. अच्छा, गुळाचं पाणी कसं आई हे काढते बघा. हे काय ते गाळणीवरून गाळून काढायचं आणि तो अर्क सगळं परत ठेवायचा ह्याच्यात, म्हणजे मिक्सर मारायला है ना. व्हेरी गुड. आई आता काय करायचं नेक्स्ट स्टेप. म्हणजे आपले जे बॅटर निघालाय सगळा तो शिजवून, त्या शिजवलेल्या गोष्टीला सगळं मिक्सर मारायचं. ओके, चलो ठीक आहे, दाखव. मस्त गाळून घ्या असं एकदम छानपैकी, मिक्सर मारायचं छान. नंतर बघा हे जे चाळण आहे ना, त्या चाळणमध्ये मस्त गाळून घ्यायचं. बघा असं बॅटर बनलाय छानपैकी एकदम मस्त बघा. मिक्सर मारल्यावर आता त्याला मस्त गाळून घेऊया आपण. ह्याच्यात पाणी ओतून हे करून ना. पाणी होत होतं का थोडंसं. ओके, हे बघा आता गाळून झाल्यानंतर असं निघतं खाली. दाखव खाली काय काय कसं दाखव. हा, हे पण ना आई. ओके, हे पण असतं मित्रांनो. बघा आता ते आपण मिक्सर जे मारलं ना, मिक्सरला गाळून ते चाळणीमध्ये फिरवल्यानंतर हे बघा असं फिरवलं ना, लास्टला फायनल प्रोडक्ट बघा असा येतो. दाखवत आहे बघा, हे पण आहे. ओके मित्रांनो, बघा आई ती आई असते बघत ना, तसं आहे. जे सगळं गाळल्यानंतर जे छोटंसं थोडंसं राहिलं वरती, त्याला पण आईने परत मिक्सर मारलेलं आहे बघा. आय शाबाश, नो वेस्टेज, झिरो वेस्टेज. वेस्ट होऊन देणार नाही काहीच. ती फुल सगळा पैसा वसूल. 3 कैऱ्या फुल वसूल करते बघा आई. आता येतं बघा कसं ते बघा असं. हां, बॅटर परत बनवलं त्यांनी थोडं पाणी टाकून असं थोडं हलवल ना, ते रोल करून बरोबर खाली परत बॅटर तयार होईल पूर्ण छान एकदम. आई आता मिक्सर मारून झाला तुझा, मस्त बॅटर तयार झालेलं आहे. आता पुढचं काय सांग मला प्रोसेस. हे पाहिजे तेवढं 2 चमचे घ्यायचं ग्लासात आणि पाणी ओतायचं, ते झालं. पण मग मला एक बनवून दे मस्त छानपैकी थंडगार एकदम. नाही बघा ग्लास कसं रेडी करायचं बघा. आता हे बघ असं 2 चमचे पण घेतलेले आहे आईने ग्लासमध्ये. आता काय, आता ह्याच्यात पाणी थंड ओतायचं. शाबाश, दाखव पूर्ण करून दाखव एकदम परफेक्ट. आता काय झालेलं थंडगार पाणी. माझं पण रेडी होत आहे मित्रांनो. शाबाश, हात बदल कराय. होय हो, क्या फीलिंग आ रहा है मेको मित्रांनो. फीलिंग बघा फक्त, फीलिंग क्या बात आहे. होय मस्त एकदम मस्त होणार आहे पण छान एकदम. पण आपलं रेडी आहे आता छानपैकी एकदम. याला टेस्ट करून बघूया आपण. ओ क्या बात आहे आई, ऑसम 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 बाय. तिकडे मित्रांनो 7 समुद्र पार इराक आणि इराण वॉर करतोय आणि आम्ही इथे बघा गरमीशी वॉर करतोय. सुपर. पण इथे कन्फर्म जीत आपलीच आहे भाई. हे बघा पण गरमीशी वॉर. सुपर मॅम, सुपर. पण आपलं रेडी आहे. मी सिप पण मारलेली आहे. सुपर झालंय. खूप इझी प्रोसेस आहे आणि खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही कोणी बनवू शकता, काही करत नाही. आपल्याला आईला बनवा सांगा, बहिणीला बनवा सांगा, ताईला बनवा सांगा, मावशीला बनवा सांगा, कोणाला पण सांगू नका. तुम्ही स्वतः बनवा, एन्जॉय करा आणि कसं बनतंय ते तुम्ही सांगा. हा माझा प्रोसेस तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही तुमच्या इथे काही वेगळं बनवत असाल ते पण मला सांगा.
कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. एवढी मेहनत घेतोय, छान छान व्हिडिओ बनवून दाखवतो तुम्हाला. सबस्क्राईब तर करो यार, मजा करेंगे बाय. चलो बाय बाय. आता मी मस्त पन्हा एन्जॉय करतो, तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय करा. चलो बाय.